अस्मितानी डालसवरनं पुरणपोळी बनवून आणली आहे सगळ्यांसाठी. आता मला शिकागोला पोहोचायला 5 तास आहेत. ही गाडी मायलेज किती देते रे? एअर मध्ये होतो आणि त्याने तेवढेच ब्रेक मला आणि सगळे एकदम असे पुढे आले ते. फुल रोडवर जास्त काय खायला ऑप्शन्स नव्हते म्हणून आता मी बर्गर किंग मध्ये खातोय. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रोहन आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज वेनसडे 3 जुलै आहे आणि उद्या 4 जुलै आहे. 4 जुलै अमेरिकेचा इंडिपेंडन्स डे आहे. सो सुट्टी आहे थर्सडेला, म्हणजे उद्या. तर थर्सडे आणि फ्रायडेला पण युजली इकडचे लोक सगळे सुट्टी घेतात, मी पण घेतली आहे. सो थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे मोठा लॉंग वीकेंड मिळाला आहे. सो जसं की मी आधीच्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं की मी माझ्या मित्रांबरोबर शिकागोला फिरायला चाललोय. तर आता मी प्रॉव्हिडन्स रोड आयलंडमध्ये हॉटेलमध्ये चेकआउट करतोय आणि पहिलं ऑफिसला जाणार आहे. त्याच्यानंतर माझं 4 वाजताचं फ्लाईट आहे बॉस्टनवरून, बॉस्टन टू क्लीव्हलँड. सो त्यासाठी मी ऑफिसमधनं 12-12:30ला निघीन आणि मग तेव्हा तुम्हाला भेटतो. सो चला आता ऑफिसला जातो. आणि हा वीक जरा फिरायचं म्हणून एक्स्ट्रा बॅग घेतली आहे. ही मला खूप आवडते, इटालियन लेदरची आहे. पण याचा एकच प्रॉब्लेम आहे की याला व्हील नाही आहे, म्हणून सारखं घेऊन फिरावं लागतं, म्हणून मी एव्हरी वीक नेत नाही. ही आहे ह्युंडाय सोनाटा 2024. तर हे इंटिरियर आहे. गाडी चालवताना मी अजून दाखवीन, पण पहिला आल्यावर आपण ऑब्झर्व करू शकतो की इथे गेअर सिलेक्टरच नाही आहे, कारण तो इथे स्टेअरिंग कॉलमवर माउंटेड आहे. युजली मर्सिडीजला पण इकडे असतं, जिकडे आपला वायपर किंवा हेडलाईटचा स्टॉक असतो तिकडे गेअर सिलेक्टर असतो. आता चला निघूया आणि गेअर टाकण्यासाठी फक्त आपल्याला ट्विस्ट करायचं आहे. रिव्हर्समध्ये गेली तर आपण निघू शकतो. तर आतून ही गाडी अशी आहे. आता सध्या मी ट्रॅफिकमध्ये थोडा अडकलोय आणि गाडी ऑटोमॅटिक चालली आहे अडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोलवर. स्टीअर पण स्वतः करते आणि ब्रेक आणि एक्सिलेटर पण स्वतःच करते. इकडे बघू शकता मी एवढी गॅप सेट केली आहे 2 गाड्यांच्या मध्ये, तर तेवढी गॅप मेंटेन करेल. आणि मला युजली हे सेल्फ ड्रायव्हिंग फीचर वगैरे जराही आवडत नाही, कारण मला गाडी चालवायला आवडते. पण आता मी व्हिडिओ शूट करतो म्हणून मी हे फीचर ऑन केलेलं आहे. तर एकदम बेसिक इंटिरियर आहे, पण चीप जराही वाटत नाही. आणि ही सोनाटा असल्यामुळे एक बेसिक सेडॅन आहे, म्हणजे प्रीमियम सेडॅन मध्ये येत नाही, बेसिक फुल साईज सेडॅन मध्ये येते. मेन म्हणजे ही गाडी चालवायला खूप चांगली आहे. एवढी जास्त पॉवरफुल नाही आहे, पण कम्फर्टेबल खूप आहे चालवायला. आणि जसं की मी ती आधी ऑडी दाखवलेली तुम्हाला, त्याच्यामध्ये सगळे चीप प्लास्टिक्स आणि चीप बटणं होती, पण ह्याच्यात बघा बटनाचा आवाज पण येत नाही, एवढ्या चांगल्या क्वालिटीची बटन्स आहेत. आणि हे पण सगळं ॲल्युमिनियम आहे, प्लास्टिक नाही आहे. आणि हे बघा स्विचेस वगैरेवर पण चांगलं डिटेल आहे, जे त्या ऑडीमध्ये नव्हतं. आणि ती ऑडी ह्याच्यापेक्षा 1.5 पट किंमत जास्त आहे त्याची. एकच गोष्ट फक्त मला या गाडीची आवडली नाही, म्हणजे हे स्टेअरिंग व्हील. ते जरा विचित्रच वाटतं, असं खेळण्यातल्या गाडीचं वाटतंय. आणि ह्युंडायची गाडी आहे, तर हे काय 4 डॉट आहेत ते पण मला कळलं नाही आहे. पण तेवढं सोडलं तर बाकी गाडी एकदम मस्त आहे. आणि गाडी मायलेज पण 31चं देते, जे इकडच्या हिशोबाने चांगलं आहे. इंडियाच्या हिशोबाने 13 किलोमीटर पर लिटरचं ॲव्हरेज देते. पण इकडे युजली इंजिन कपॅसिटी खूप हाय असते, कारण हायवेच्या इथे स्पीड लिमिट्स खूप फास्ट आहेत. सो थोडं हायर पॉवरचं इंजिन लागतं इकडे, म्हणून ॲव्हरेज पण थोडं कमी असतं. इंडियात लोक ॲव्हरेजवर जास्त फोकस करतात, इकडे करतात पण एवढं जास्त नाही. समोर बॉस्टन आलं तर आपल्याला टोल रोड घेऊन रेंटल कार सेंटरला जायचं आहे, गाडी ड्रॉप करायची आहे आणि मग शटल घेऊन एअरपोर्ट. आणि भूक लागली आहे तर एअरपोर्टला जाऊन काहीतरी लंच पण करूया. हा आपला टोल रोड आहे, टनल डायरेक्ट आपल्याला एअरपोर्टच्या खाली घेऊन जाईल. आणि हे टनल बॉस्टन डाऊनटाऊनच्या खालनं जातं. हे रेंटल गाडी रिटर्न करण्यासाठी आपण नॅशनलमधनं घेतली आहे, सो आपण राईट लेनमध्ये राहूया. नॅशनल अजून एक फ्लोर वरती आहे, सो अजून एक फ्लोर वर जावं लागेल. आणि इथे हे स्पाइक्स आहेत रस्त्यावर, की तुम्ही एकाच डायरेक्शनमध्ये पुढे जाऊ शकता, पण मागे आलं तर टायर डॅमेज होतील. गाडी कोण चोरायला नको लॉटमधून, म्हणून हे आहे. आणि युजली नॅशनलमध्ये सगळ्या गाड्यांच्या आत त्यांची चावी असते, फक्त सिलेक्ट करायची आणि निघायचं. एअरपोर्टवर एक चिकन सॅलड रॅप आणि एक बेरी स्मूदी मी लंचसाठी घेतली. बोर्डिंगसाठी थांबलोय आणि स्मूदी घेतली.
रॅप पण घेतला होतो, खाऊन झाला 10 मिनटं. मी क्लीव्हलँडला लँड झालो आहे, तर टॅक्सी पकडून जावं लागेल. ओके सर, आता मी क्लीव्हलँडला पोहोचलो आहे आणि हॉटेलमध्ये चेक इन केलेलं आहे. मी पहिलाच आहे आणि माझ्या हातात 2 बॅगा होत्या म्हणून मला शूट करता आलं नाही एअरपोर्ट वगैरेवर, म्हणून तर डायरेक्ट हॉटेलमध्ये येऊन शूट करतोय. सो पहिले तुम्हाला रूम दाखवतो. सो हे एंट्रन्स आहे आणि इथे फुल किचन आहे आणि इकडे इंडक्शन पण आहे, मायक्रोवेव्ह आहे, फ्रीज, डिशवॉशर आणि 4 खुर्च्या पण आहेत. ही लिव्हिंग रूम आहे. लिव्हिंग रूम म्हणजे हा स्टुडिओ अपार्टमेंट सारखं आहे. बेडरूम आणि लिव्हिंग रूम एकच असते, पण खूप मोठी आहे म्हणून काही प्रॉब्लेम नाही. आणि हा डेस्क आहे, ते 2 क्वीन बेड आहेत आणि ग्राउंड फ्लोअरच असल्यामुळे बाहेर डायरेक्ट शेताचा व्ह्यू आहे. आणि क्लॉजेट आणि ते बॅग आणि इकडे बॅग ठेवायला किंवा ड्रेसिंग टेबल सारखं. आणि हे वॉशरूम. सो आता वाजलेले संध्याकाळचे 7 आणि माझा मित्र अक्षय जो आहे तो राहतो कोलंबस ओहायो मध्ये आणि मी 2 तास नॉर्थ क्लीव्हलँड ओहायो मध्ये आहे आता. आणि आम्ही हे शहर का ठरवलं कारण अस्मिता आहे, तिची फ्लाईट क्लीव्हलँडला लँड होणार आहे, जी आता डिले झाली आहे. ती 10:30 वाजता येणार होती पण आता ती ऑलमोस्ट 12ला येणार आहे, डिले झाली आहे म्हणून. सो आता मला वाटतं अक्षय निघेल तिकडनं आणि इथे 10-10:30 पर्यंत येईल. मग आम्ही काहीतरी जेवणाबिवणाची सोय करू आणि त्याच्यानंतर रात्री अस्मिताला पिकअप करायला जाऊ. सो तोपर्यंत मी थोडं काम करणार आहे ऑफिसचं आणि त्यानंतर मग मी तुम्हाला भेटतो. आणि किचन जे आहे ते फुल्ली स्टॉक्ड आहे, त्याच्यामध्ये सगळे युटेन्सिल्स ऑलरेडी आहेत. सगळे 4चा सेट आहे आणि कुकिंगसाठी पॅन्स आणि पॉट्स पण आहेत, काटे, चमचे. कटिंग बोर्ड आणि इकडे डिशवॉशिंगसाठी पण सगळं दिलेलं आहे. आम्हाला गरज नाही पडणार पण आहे. आता 10:30 वाजलेले आहेत आणि थोड्याच वेळात अक्षय येईल आणि ते लोक जेवण घेऊन येणार आहेत आणि अजून एक फ्रेंड पण येणार आहे त्याच्याबरोबर. आता मी असं टाइमपास करतोय, टीव्ही बघतोय आणि जरा ऑफिसचं काम करत होतो. पण अस्मिताचं फ्लाईट आत्ता टेक ऑफ होत आहे. ती आत्ता लँड होणार होती ओरिजिनली पण डिले झाल्यामुळे ती आत्ता टेक ऑफ करते. सो 10:30च्या ऐवजी ती 1 वाजता येईल. तर ती लँड झाल्यावर आम्हाला तिला एअरपोर्टवर घ्यायला जावं लागेल. गुड मॉर्निंग. आता सकाळचे 9:30 वाजलेले आहेत आणि मी सेम कपड्यात आहे कारण मी आंघोळ केली नाही आहे आणि अक्षयची आंघोळ झाली आहे, तुम्हाला आरशात दिसत असेल. तो काल रात्री आला पण काल रात्री आमचा मूड नव्हता शूट करायचा कारण अस्मिताची फ्लाईट एवढी डिले झाली की तिला एअरपोर्टवर राहावं लागलं रात्री आणि आता सकाळी 9:30 वाजता ती लँड झाली आहे. सो आता आम्ही तिला घ्यायला चाललो आहे. अक्षय त्याची गाडी घेऊन आलाय, त्याच्याकडे एक होंडा सिविक आहे. अस्मिताला बाहेर यायला 2-4 मिनटं आहेत पण त्या अरायवलच्या इकडे जास्त वेळ थांबू शकत नाही म्हणून हा सेलफोन लॉट आहे, सगळ्या एअरपोर्ट्समध्ये असतो, तिकडे मी थांबतोय आणि हा फ्री असतो आणि इथे म्हणजे लोकांचा फोन येण्यासाठीच थांबलेले असतात लोक म्हणून त्याला सेलफोन लॉट म्हणतात. फायनली अस्मिता आली. 2 तास लागणार होते, त्याचे 16 तास झाले. एअर मध्ये होतो आणि त्याने तेवढ्याच ब्रेक मला आणि सगळे एकदम असे पुढे आले माहितीये. तो बोलला की काहीतरी अनसेफ वालं त्याला वॉर्निंग आलं म्हणून त्याने थांबवलं पटकन. 2 वाजेपर्यंत उभं ठेवलेलं आणि नंतर 9 काहीतरी फायर ट्रक्स आलेले आणि खूप अशा गाड्या बिड्या आलेल्या आणि ते लोक फोटोज वगैरे काढत. मग परत बोला की ब्रेक थंड करायला आम्ही थांबतोय अर्धा तास त्यांनी 2 तास केले तिकडे. तिघे कॉलेजचे मित्र आहेत इंडियापासूनचे आणि अक्षय तिला 4 वर्षांनी भेटतोय, दिशा तिला 6 वर्षांनी भेटते. रूममध्ये जायच्या आधी जरा कॉफी ब्रेक घेतला आम्ही लॉबीमध्येच. अस्मिताने डालसवरनं पुरणपोळी बनवून आणली आहे सगळ्यांसाठी. कशी झाली पोळ? एकदम मस्त. आता व्हिडिओ बंद आहे, आता बोल. चला मी आंघोळीला जाऊन येतो, तुम्ही गप्पा मारा. रेडीस? रेडीस बोलले मी. तर आता मी रेडी झालेलो आहोत. फक्त अस्मिता लास्ट एक पुरणपोळी खाते कारण तिने काल रात्रीपासून काय खाल्लं नाहीये. स्वतः बनवून आणली स्वतःच खाते. स्वतः बनवून आणली स्वतःच खाते. पोळ पण रेडी आहे, दिशा पण रेडी आहे. दिशा हाय बस एवढंच.
आता आम्हाला शिकागोला पोचायला 5 तास आहेत आणि मध्ये आम्ही काहीतरी खायचा ब्रेक पण घेणार आहोत आणि मी टोल रोडनी जातो म्हणून 5 तास आहे, नाहीतर 6.5 तास होतं. सो आमचा थोडा प्लॅन डिले झाला आहे. 1-2 अट्रॅक्शन आम्हाला करायला नाही मिळणार आहेत, पण ठीक आहे. त्याच्यामुळे गाडीत बसून पुरणपोळी खाते. पोळ तुला चालेल तुझ्या गाडीत खाल्लं तर? हां चालेल. पाडवू नको. हां पाडू नको. चला गणपती चला बाप्पा मोरया. पेट्रोल भरायला थांबलोय. 3.67 $3.67 पर गॅलन. ची गाडी मायलेज किती देते रे? 36. आई शपथ. माझ्या गाडीपेक्षा तिप्पट. आता टोल टॅग नाही आहे पोलच्या गाडीला म्हणून आम्ही तिकीट घेतोय. सगळीकडे तिकीटचं ऑप्शन नसतं. कधी कधी नंबर प्लेटचा फोटो ते लोक काढतात आणि आपल्या घरी बिल येतं टोलचं. आता टोल रोड एंड होतोय, तर या लेफ्टच्या 2 लेन आहेत त्या इझी पाससाठी आहे, जो आपल्याकडे नाही आहे. तर आपल्याला कॅश आणि रिसीटच्या लाईनमध्ये जायचं आहे आणि जी रिसीट मिळाली ती त्यांना द्यायची आणि याच्यावर रेट लिहिलेला आहे. तर आता आम्हाला पण माहीत नाही किती होईल, बघून सांगतो. हॅलो. ओके. 1250 आपला टोल आहे. $12.5 म्हणजे $1000. 100 माईल मी चालवले म्हणजे 160 किलोमीटर आणि फक्त $1000 टोल होता. आणि टोटल आमचं डिस्टन्स 550 किलोमीटर म्हणजे ऑलमोस्ट बॉम्बे गोवाच्या इतका डिस्टन्स होता आमचा. आणि बॉम्बे गोवा जायला आपल्याला 10-12 तास लागतात आणि इकडे आम्हाला फक्त 5 तास लागणार आहेत. पण सगळा रस्ता स्ट्रेट आहे आणि कॉन्स्टंट आम्ही 120च्या स्पीडला होतो. 120 किलोमीटर्स पर आवर. आणि बाजूला सगळी मक्याची शेती आहे आणि अस्मिता झोपलेली अजून. हे बघा शेतामध्ये केवढे हे स्टॅक्स ठेवलेले आहेत. हे स्टॅक म्हणजे पेंड्याचं बंडल. तर आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही हा सर्व्हिस प्लाझा आहे तिकडे आलो आहे. तिकडे 2-4 रेस्टॉरंट्स आहेत. बघूया काय आहे आतमध्ये. पोल रोडवर जास्त काय खायला ऑप्शन्स नव्हते म्हणून आता मी बर्गर किंगमध्ये खातो आहे. आणि पोल व्हेजिटेरियन आहे म्हणून बर्गर किंगमध्ये व्हेजी बर्गर मिळतो, सो त्यांनी तो घेतला आहे. आणि आम्ही तिघांनी चिकनचे बर्गर घेतले. स्टारबक्सला कॉफी घेतली. का हां पकडायचं आपापलं घेऊया. मला ट्रे इकडे टाकून घेऊया. टिश्यू हवा आहे दिशा येते मी चेंज करावं लागतं. तर मी कॉफी पण घेतली आहे, खाऊन पण झालं आहे. या ठिकाणी कॉफी घेतली आहे मी. आईस माचा लेमनेड घेतला आहे. अजून 3 तास आहेत आम्हाला पोचायला. पाऊस सुरू झाला आहे, जास्त नाही आहे पण हळूहळू वाढणार आहे. ट्रेलरमध्ये घोडे आहेत आतमध्ये. या पिकअप ट्रक खेचतोय त्याला. अजून एक आहे. पहिला बोर्ड शिकागोचा दिसलाय. अर्धा तास आहे पोचायला आणि टाइम पण चेंज झालेला आहे. 4:18ला पोचणार होता मी. ब्रिज आलाय आणि इथे तुम्हाला शिकागोची स्कायलाईन दिसेल. झोप झाली? बोल, तुझी झोप झाली? ही स्कायलाईन मधली सर्वात उंचाची बिल्डिंग आहे. आधी याला सीअर्स टॉवर म्हणायचे, आता विलिस टॉवर म्हणतात. आपण उद्या ह्याच्या टॉप फ्लोअरवर जाणार आहोत. तिकडे स्काय डेक म्हणून आहे, तर तिकडनं खालचा असा व्ह्यू दिसतो. तर उद्या ते तुम्हाला दाखवीन.
तर पहिला मी शेड ॲक्वेरियम बघायला आलोय. 4चा आमचा टाइम होता पण जरा उशीर झालाय. 4:20 झालेत. तरी आम्ही प्री बुक केलेलं तर होपफुली जायला देतील आतमध्ये. नाही दिलं तर उद्या बघू. हे समोर दिसतंय ते शेड ॲक्वेरियम आणि फायर ब्रिगेड येते म्हणून सगळे थांबतील आणि जायला देतील. समोर येथे प्लॅनेटेरियम आहे पण आता सध्या मी पार्किंग शोधतोय. निघाली ती पण तो लावेल. पार्किंगचे पैसे भरतोय आम्ही आणि तिकडे ॲक्वेरियम आणि इकडे पार्किंग मिळालंय. शी केली त्यांनी पाण्यामध्ये. घाणेरडा. हा मासा बघा, पॅडल फिश. नाक बघा त्याचे. तर मंडळी मी हा व्हिडिओ इथेच एंड करतो कारण जर मी पुढचं कंटेंट टाकलं तर खूपच लांब होईल व्हिडिओ आणि मग मध्ये कट केला तर मजा येणार नाही. म्हणून मी इथे शिकागोपर्यंत पोहोचलोय तेव्हाच कट करतो आणि मग पुढच्या व्हिडिओमध्ये टाकीन. आणि पुढच्या व्हिडिओचे काही ग्लिम्स मी आता तुम्हाला दाखवले. तर आपण ॲक्वेरियम मध्ये जाणार आहोत, वेगवेगळ्या टाईपचे फिश बघणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आपण शिकागोमध्ये अजून फिरणार आहोत. सो जर हा व्हिडिओ आतापर्यंत आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.